बीडच्या केज तालुक्यातील विडा या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका ऊसतोड मजूर महिलेची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाली। मात्र या शस्त्रक्रियेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेडच उपलब्ध नसल्यानं या महिलेवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी आता या संदर्भात वरिष्ठांना कळवलं आहे आणि अतिरिक्त बेडची मागणी देखील वरिष्ठाकडे केली आहे। नेमकं काय बेड त्यांना उपलब्ध नाही, काय नेमकी आपल्या पीएससी अंतर्गत आपल्याला पेशंट ॲडमिशनसाठी 10 बेड उपलब्ध होते, पण पेशंट आपल्याला ज्यावेळेस आपण प्री ऑपरेटिव्ह चेकअप केलं त्यावेळेस पेशंट आपल्याकडे 15 पेशंट आले। मग उर्वरित पेशंटला आपण नंतर आपण ऑपरेट करू असा सल्ला दिला, परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही करू असं त्यांची पण संमती होती। त्यानुसार मग आम्ही ते खाली गाद्या टाकून अर्धे 4-5 पेशंट खाली गाद्यावर आणि बाकीचे बेडवर असे ऑपरेट केले। फक्त कॉट कमी असल्यामुळं ते प्रकार झाले। अशा पद्धतीने पेशंट वेळेस ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना खाली झोपून तिथे तुम्हाला उपचार द्यावे लागते, या संदर्भात मी वरिष्ठांकडे कळवलेलं आहे। हो, आम्ही बेडची अतिरिक्त बेडची मागणी केलेली आहे, तसं कळवलेलं पण।